आमच्या तालुक्यात आमच्या जिल्ह्यात बोकाबोळी तालुका आहे. त्या बोकाबोळी तालुक्यात आमच्या जे धारकरी आहेत त्यांनी महाराजांची प्रतिमा स्थापित केलेली आहे. पण काही ग्रामस्थांच्या विरोधात आणि शासनाच्या विरोधात त्या मूर्तीचे अनावरण होत नाही आहे. ते तिथं अडथळा निर्माण होत आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शिवभक्तांना एक विनंती करत आहोत की तुम्ही आम्हाला साथ द्या त्या मूर्तीच्या अनावरण करण्यासाठी, कारण तिथे आम्हाला खूप अडथळा निर्माण होत आहे. तुमची साथ असली, सर्व महाराष्ट्रीय शिवभक्तांची साथ असली तर लवकरच आपण त्या मूर्तीचे अनावरण करू. ती मूर्ती गोंदिया जिल्ह्यात बोकाबोळी तालुक्यात स्थापित झालेली आहे, पण त्याचं अजूनही अनावरण झालेलं नाही. निश्चितपणे आपण बघू शकतो दिल्लीच्याही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि आज त्याच दिल्लीचं तख्त राखणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं अनावरण करण्यासाठी काय अडथळा येत आहे. आपले हिंदू गद्दार होते धनुजी शिर्के आणि धनुजी शिर्के आलेले आहे. त्यांनी मूर्तीचं पुन्हा अनावरण केलं, परंतु त्या हरामखोर व्यक्तीपायी आणि प्रशासनापायी ते बंदिस्त करण्यात आलं. हा मिथून दादा यांनी आपल्या घरी येत असलेला त्याच्या घरी बांधकाम सुरू होता. बांधकाम सुरू होत असताना त्याला माहीत झालं महाराजांची मूर्ती बनवायची आहे. आपल्या घरचा जो बांधकाम आहे विटा सिमेंट रेती संपूर्ण स्मारकांच्या स्मारकासाठी रातोरात तयार करणारा हा व्यक्ती आहे मिथून दादा कापगाते. अरे खरंच या पवित्र भूमीवर आपल्या महाराजांचा अपमान होत आहे. म्हणजे आपला आराध्य दैवत, अरे देव हा शब्द कमी पडते माझ्या महाराजांसाठी, देव हा शब्द, आणि आपल्या या महाराष्ट्रात त्या महाराजांचा अपमान होत आहे, अपमान. अरे कधी शिवभक्त 19 तारीख अरे आली की फक्त ते डीजे लावायच्या आणि नाचावच्या. अरे माझा राजा, अरे सुपारीच्या खाण सुद्धा कधी तोंडात न भरणारा माझा राजा, त्या राजाच्या जयंतीला 19 तारखेला अरे खर्रा खायचं, दारू प्यायचं, मोठमोठाले डीजे लावून नाचायचं, हीच शिवभक्ती आहे का रे तुमच्या अंगात? ह्या शिवभक्तीला काही अर्थ नाही. एक दिवस हा भगवा गमचा इथं ठेवायचं, दुसऱ्या दिवशी रोडावर पडलेला असते तो भगवा गमचा, त्याला काही अर्थ नाही. आज त्या माझ्या महाराजांच्या स्मारक बोकाबोळी गावात गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. त्याचा कितीतरी प्रयत्न केले ह्या दादा लोकांनी. अरे केसेस सुद्धा लागल्यात यांना, केसेस. अरे चालेल, असे कितीही केसेस लागले ना तरी चालेल या व्यक्तीवर आणि आमच्यावर, सहन करू, परंतु महाराजांच्या स्मारकाचं अनावरण करू. मी महेश दादा सोबत पण बोलली ही गोष्ट. महेश दादा बोलले की लवकरात लवकर अनावरण होणार. आणि खरंच हात जोडून विनंती करतो तुमच्या सर्वांच्या सहकार्य असावं आम्हाला. आणि चॅनलवाले दादा आमच्या खरंच खूप निवेदन आहे की त्यांनी आम्हाला हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्याची वेळ दिली. आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये खोकुर्ला गाव आहे, तिथं पण महाराजांच्या स्मारक बंदिस्त आहे बोपाबोडी. अरे आम्ही फार त्या स्मारकासाठी लागलेलो प्रत्येक ठिकाणी याचना अर्ज केले, परंतु काही प्रतिसाद मिळाला नाही प्रशासनाच्या बंदिस्तमुळे. आजही स्मारक आजही बंदिस्त आहे. अरे आम्ही जेव्हा जातो ना रस्त्याने डोळ्यामधून अश्रू पडतात, महाराजांचं स्मारक बंदिस्त आहे. अरे काय सांगावं, खरंच या गळकोट मोहीममध्ये एकदा येऊन बघा रे. तुम्ही शिवभक्ती म्हणता ना 19 तारखेची, एकदा या गळकोट मोहीममध्ये येऊन बघा. अरे आमचा पांघरून हा आकाश असते आणि हात घेऊन ही धरती असते. ट्रॅकिंग करणारे लोक हे नाही करू शकत, नाही करू शकत. मोहीममध्ये एक शिस्त आणि शिकवण असते, ते कुठं नसते. हा चालता बोलता विद्यापीठ आहे आणि रक्तगट जो तयार होत आहे ना शिवशंभू नावाचा, ही दारात तिथं गळकोट मोहीम आहे. आणि आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या या आज्ञावर चालणारे आम्ही आहोत. आणि गुरुवाने ही माळ जेव्हापासून माझ्या गळ्यात टाकली ना तेव्हापासून मी हे वचन घेतलं आहे की जगणार तर देवदेश धर्मासाठी, मी मरणार तरी देवदेश धर्मासाठी. मी मेल्यानंतर माझा मुलगा आहे 10 वर्षाचा, तो पण हे कार्य करणार. आणि माझा मुलगा मेल्यानंतर माझी मुलगी आहे 15 महिन्याची, ती पोटात असताना दुर्गा माता जवळमध्ये आली. तुम्हाला देवाची भक्ती सांगते. माझ्या मंडळीने ध्वज पकडला 14 दिवस दुर्गा माता जवळ, पोटामध्ये होती माझी मुलगी. डॉक्टरकडे नेला, डॉक्टर म्हटलं वाचणार नाही, तुम्ही हैदराबादला न्या. मी हैदराबादला नेलं, हैदराबादच्या डॉक्टरनी म्हटलं वाचणार नाही. माझी गळकोट मोहीम होती रायदेश्वर. मी बॅग पकडली, पॅक केली आणि मोहीमला आलो. आणि शिरकाई देवीला म्हटलं देवी माझी मुलगी ही पोटामध्ये आहे माझ्या मंडळीच्या, तर तुला जे करायचंय तू करून टाक. आणि मी मोहीम केली, घरी गेलं. 2-4 महिन्यांनी दवाखान्यात पुन्हा भरती झालो मी. आणि माझ्या घरी एक मुलगी जन्माला आली आणि तिच्या नाव मी त्या शिरकाई देवीच्या नावाने शिवांशी ठेवलं. आणि माझा हा पुरावा आहे की माझा मुलगा नसताना सुद्धा
ती देवदेश धर्माचं कार्य करेल. आज ती 15 महिन्याची आहे आणि तिच्यानंतर तिचे मुलं करणार. अरे हीच जे सोच आहे ना, जर तुम्ही नाही आपल्या मनामध्ये ठाणून ठेवलं ना, देवदेश धर्म अपूर्ण भगवा दिसणार. भगवा किती काय अवकाद आहे ते मुमरावरली ती हिरवा करून टाकू. मी खरंच आपल्याला भगवा करायचे आहे. माझ्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा तो वाक्य आहे. माझे आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींचा तो वाक्य आहे. खरंच देवदेश धर्माच्या कामाला लागा रे लागा. नाही लागलं ना आपण असेच मरू आणि मरत राहू. अरे जे काही वेळ भेटते थोडं तरी वेळ काढा आणि देवदेश धर्माच्या कामाला लागा. शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय.